मित्रांनो, कधी कधी निसर्गाचा वेगळाच बेत असतो. मुसळधार पाऊस, पाण्याने भरलेला मंडप आणि सर्व नियोजन कोलमडून पडलेले. अशा परिस्थितीत अनेक जण लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतात. पण एका दाम्पत्याने घेतलेला निर्णय सध्या संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. लग्नाच्या काही तास आधीच जोरदार पावसाने लग्नस्थळ अक्षरशः जलमय झाले. मंडपाभोवती पाणी साचले. पाहुण्यांची धावपळ सुरू झाली आणि आता लग्न कसे होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला. काही क्षणासाठी वातावरण चिंतेचे सावट पसरले. मात्र या सर्वांमध्ये वराने घेतलेला निर्णय पाहून उपस्थित प्रत्येक जण भारावून गेला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की मंडपापर्यंत जाणारा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला होता. अशा वेळी वराने क्षणाचाही विलंब न करता वधूला अलगद कडेवर उचलले आणि गुडघाभर पाण्यातून चालत तिला थेट मंडपापर्यंत घेऊन गेला. हा क्षण पाहून उपस्थितांनी टाळ्या नवरदेव नवरीचे स्वागत केले आणि अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला. एवढ्यावरच हा प्रसंग थांबला नाही. पावसाचा जोर कायम असताना दोघांनी लग्नाचे सर्व विधी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पाण्याने वेढलेल्या मंडपात उभे राहून त्यांनी अग्नीला साक्षी मानत 7 फेरे घेतले. आजूबाजूला पाणी, वरून कोसळणारा पाऊस आणि त्यामध्ये सुरू असलेले लग्नाचे 7 फेरे. हा देखावा एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नव्हता. लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी या अनोख्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागले. अनेक जण पाण्यातून वाट काढत मंडपापर्यंत पोहोचले. काहींच्या चपला पाण्यात तरंगताना दिसल्या तर काहींनी अनवाणीच विवाह सोहळा पाहिला. मात्र या सर्वांमध्ये कुणाच्याही चेहऱ्यावर नाराजी नव्हती. उलट या आठवणी आयुष्यभर सोबत राहतील अशीच भावना अनेकांनी व्यक्त केली. विवाहानंतरही वराने वधूला पुन्हा एकदा कडेवर घेतले आणि जेवणाच्या ठिकाणी नेले. हा क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला. हजारो लोकांनी हा व्हिडिओ शेअर करत या जोडप्याला सकारात्मक विचारांचे आणि नात्यांप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक केले. सोशल मीडियावर अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना खरं प्रेम असावं तर असं. पाऊस आला, पाणी साचलं, पण प्रेमाचा उत्साह कमी झाला नाही. हा विवाह आयुष्यभर लक्षात राहील अशा भावना व्यक्त केल्या. एका नेटकऱ्याने अप्रतिम लोक आहेत असे म्हटले तर दुसऱ्याने हे नातं अनेक जन्म टिकेल अशी प्रतिक्रिया दिली.